न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकमध्ये यंग इंडिया पश्चिम क्षेत्र परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे. भारतीय उद्योग महासंघाच्या CII यंग इंडियन्स यंग इंडिया नाशिक चॅप्टरतर्फे 20 ते 23 मार्च दरम्यान पश्चिम क्षेत्र परिषद बैठक WRCM आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील 200हून अधिक प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा समारोप सत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता द ट्रीट हॉटेल नाशिक येथे ते युवा नेतृत्व, मेक इन महाराष्ट्र कुंभ दरम्यान व्यवसाय आणि नाशिकच्या डिजिटल भविष्यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. यंग इंडिया नाशिकची उल्लेखनीय कामगिरी. गेल्या 4 वर्षात यंग इंडिया नाशिकने 350हून अधिक कार्यक्रम आयोजित करून 3 लाखाहून अधिक नाशिककरांना प्रभावित केले आहे. तसेच 4 राष्ट्रीय पुरस्कार जिंकत 40हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामधील उद्योजकांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. WRCM 2025 मध्ये भोपाळ, अहमदाबाद, मुंबई, पुणे, गोवा यासह 20हून अधिक शहरातील 200 सदस्य सहभागी होत आहेत. ज्यापैकी 95% सदस्य हे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यामुळे नेटवर्किंग आणि ज्ञान सामायिकरणाची ही एक उत्तम संधी असेल. याप्रसंगी बोलताना यंग इंडिया पश्चिम क्षेत्र अध्यक्ष श्री कुणाल शाह म्हणाले की ही परिषद सर्जनशीलता, आवड आणि नेतृत्व यांचे मिश्रण आहे. हा कार्यक्रम आम्हा सर्वांना उत्कृष्टतेसाठी प्रेरित करेल. इनका मेन ऑब्जेक्टिव यही रहता है कि हर शहर के अंदर उस शहर को बेटर कैसे बनाए. अलग अलग हमारे इनिशिएटिव्स रहते हैं जिसमें हमारा प्राइमरी ऑब्जेक्टिव ये रहता है कि जो यूथ जो है हमारे देश के, हमारे शहरों के, जो कॉलेज में पढ़ते हैं, जो स्कूलों में पढ़ते हैं, जो गाँव में हैं, उनको हम कैसे जोड़ सकें इस देश के नवनिर्माण के लिए. तो हम इन 15 शहरों में काम करते हैं कॉलेज के स्टूडेंट्स के साथ, स्कूल के बच्चों के साथ. उनको हम जोड़ते हैं अलग अलग प्रोजेक्ट्स के अंदर. हमारे प्रोजेक्ट्स हैं एंटरप्रेन्योरशिप, इनोवेशन में काम करते हैं हम रोड सेफ्टी पे काम करते हैं, हम मेंटल हेल्थ पे काम करते हैं, हम लोगों के जो एक्सेसिबिलिटी होती है, यानी कि जो लोग दिव्यांग हैं उनके लिए हम हमारा समाज कैसे और एक्सेसिबल बना सकें, उनके ऊपर काम करते हैं. तो जो ये 200 लोग आ रहे हैं अगले 2 दिन के अंदर, ये सारे वो लीडर्स हैं जो इन सारे प्रोजेक्ट्स के ऊपर काम करते हैं, जो रेगुलरली स्कूल के साथ टच में हैं, जो रेगुलरली कॉलेज के साथ टच में है, और इन सारी युवा एनर्जीज़ को इकट्ठा करके समाज के अंदर कुछ ना कुछ बदलाव लाने की कोशिश कर रहे हैं. और इन 3 दिनों में हम इकट्ठा होंगे, हम हमारे शहरों के प्रॉब्लम्स के बारे में बात करेंगे, हम हमारे सॉल्यूशंस के बारे में बात करेंगे, अलग अलग नए आइडियाज़ के बारे में बात करेंगे. और जब वापस जाएंगे यहाँ से तो हम एक नई ऊर्जा के साथ जाएंगे, एक नए आइडियाज़ के साथ जाएंगे, और जाके अपने अपने शहरों में, अपने अपने स्टेट्स में उन आइडियाज़ को इम्प्लीमेंट करेंगे, ताकि अपना शहर, अपना गांव, हमारे स्कूल्स, हमारे बच्चे और ज़्यादा डेवलप्ड हों, और ज़्यादा शिक्षित हों, और ज़्यादा स्किल्ड हों. और जब ये सब साथ में होगा तो डेफिनेटली हमारा भारत, हमारा देश आगे बढ़ेगा उससे. यंग इंडिया नाशिक अध्यक्ष श्री हर्ष देवधर यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणे हा आमच्या चॅप्टरसाठी सर्वोत्तम क्षण आहे. पहिल्या दिवशीच आहे 21 तारीख म्हणजे उद्या. तेव्हा बेसिकली नाशिकची काय काय स्पेशालिटी आहे त्यांना आपण नाशिकची मिसळ, नाशिकचा हेरिटेज वॉक किंवा सुला हेच आपण त्यांना बेसिकली दाखवणार आहोत, ज्याच्याने त्यांना बेसिक नाशिकची काय ब्युटी आहे ते त्यांना कळणार आहेत. 22 तारखेला आमचं मेन कॉन्फरन्स आहे, जिथे सगळे स्टेट्सचे, सिटीजचे चॅप्टर्स एकत्र येतील आणि पूर्ण वर्षभरात आपण काय काय कार्यक्रम राबवणार आहोत ह्याचं डिस्कशन होईल, आयडियाज एक्सचेंज होतील. 23 तारखेला एक स्पेशल त्यांना असा ट्रीट किंवा स्पेशल काहीतरी टेकअवे हवे म्हणून आम्ही CM साहेबांना इथे बोलवलं आहे. आमचं गेले 3 महिन्यापासून त्यांचं डिस्कशन सुरू होतं की ॲज यंग इंडियन्स CMशी आपण काय बोलता येईल. तर बरेचसे आपले यंग इंडियन्स जे आहेत, जे येणार आहेत तिथे, ते आहेत ऑन्टरप्रिनर्स आहेत. तर त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर कसं काम करता येईल किंवा मेक इन महाराष्ट्र म्हणजे काय, किंवा CM साहेबांचं महाराष्ट्रासाठी काय विजन आहे ह्याच्याबद्दल आपण ते बेसिक डिस्कशन करणार आहेत. सर्वात मोठा विषय आपण इथे करणार आहोत तो आहे कुंभमेळ्यासाठी, की जेव्हा CM साहेबांनी पण रिसेंटली सांगितलं की कुंभ आपण कम्प्लिटली डिजिटल करणार आहोत नाशिकचा. तर त्यात बऱ्याचशा बिझनेसेसला काय अपॉर्च्युनिटी आहे, ते कसे काम करू शकतील सोबत, ह्याच्यावरती डिस्कशन होणार आहे. या पूर्ण 3 दिवसाचा एक स्पेशल असं तुम्हाला म्हणता येईल की युनिकनेस असा आहे की आपण त्याला नेट झिरो म्हणून इव्हेंट केलेला आहे. ऑलमोस्ट 90% प्रमाणे आपण प्लॅस्टिक पूर्ण नाही वापरणार. म्हणजे टेबलवरती प्लास्टिक बॉटल्स असतील, काचेच्या असतील, रूम्समध्ये पण आम्ही प्लास्टिक बॉटल्स ठेवत नाही आहोत. गाड्यांचा वापर आपण EV कार्सचा केला आहे. गोग्रीन नावाची कॅब कंपनी त्याच्याशी टायअप केलेला आहे.
स्टेजवरती पण मिनिमम फ्लेक्स रियुजेबल कसा वापरता येईल त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जेव्हा बाहेरनं याल तुम्हाला किती पेट्रोल किती डिझेल राईट फ्रॉम फ्लाईट टू ट्रेन त्याचं कॅल्क्युलेशन करून आम्ही इमिशनचा एक नंबर काढणार आहोत आणि ते इमिशन कसं सेट ऑफ करायचं आहे ह्याचा पण आपण प्लॅन केलेला आहे. ह्याच्यासाठी आम्ही एक वेगळा ॲप क्रिएट केला आहे. तर 200 लोक जेव्हा येतील ते बरेच लोक गाडीने येतील किंवा फ्लाईटने येतील, सगळं टोटल करून जेवढा पण इमिशन होईल त्याच्या अगेन्स्ट आम्ही पाणी प्युरिफिकेशन किंवा मग ट्री प्लांटेशन करणार आहोत. तर हा आमचा एक मोठा आम्ही एक अशा मोटिवेशन म्हणून आम्ही यावर्षी सुरू केलं. सहअध्यक्ष कुमार पारुल धाडीच यांनी नमूद केले की या परिषदेद्वारे आम्ही तरुण उद्योजकता, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीस प्रोत्साहन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत. WRCM 2025 हा केवळ एक कार्यक्रम नसून नव्या संधी, विचार आणि नेतृत्व विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.